हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यात 29 पैकी 15 जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार. केडीएमसी निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं. पॅनल क्रमांक 18 मध्ये रेखा चौधरींचा एकच अर्ज. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्याकडून तोडफोड. तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काच फोडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी नाराज. तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त. नवी मुंबई आणि संभाजीनगर तसंच जालना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं लढणार स्वबळावर. नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला. 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रेंची नाराजी. गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का, मंदा म्हात्रेंचा सवाल. पुण्यातील कुख्यात गुंड गजामाणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी. गजामाणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भावजयनं भरला उमेदवारी अर्ज. जपानला मागे टाकत भारत बनला जगातला सर्वात मोठी अर्थव्यवस्था. 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती. एकशे किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी. चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणीही पडलं नाही. बांगलादेशात हिंदूंचं टार्गेट किलिंग सुरू. 12 दिवसात तिसऱ्या हिंदू युवकाची हत्या. फॅक्टरीत काम करणाऱ्या हिंदू व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या. आणि रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधींचा मुलगा रेहानचा अविवा बेगसोबत झाला साखरपुडा. रणथंबोरमध्ये टायगर सफारी करताना दिसले रेहान आणि अविवा. एक मोठी बातमी. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षानं स्वबळाचा नारा दिला. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना भाजप युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळला नाही आणि त्यामुळे दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. सीट शेअरिंग मध्ये कुठे झालेलं आहे हे बघा, नाही युती झाली, नाही युती झाली. कुणाचं चूक, कुणाचं चूक, कुणाचं बरोबर. युती असल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. भाजपा 40 सीट पे लड़ रही है. नई मुंबई में हम लोग इंडिपेंडेंट 111 सीट पे लड़ रही है. पक्षाचे सर्वच लोक सांगत होते मान्य गणेश नाईक साहेबांना की युती करू नका, कार्यकर्त्यावर अन्याय होईल. पण शेवटी नेतृत्वाने सांगितल्यानंतर आपल्याला मान्य करायला लागतं. परंतु काही कारणाने या ठिकाणी युती न झाल्यामुळे 111 प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष निवडणूक लढते.
बातमी पुण्यातून. पुण्यातील युती ही भविष्यातील राजकारणाची पहिली पायरी तर नाही ना, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुण्यात जर तडजोड होत असेल तर सगळ्याच ठिकाणी तडजोड होऊ शकेल. शरद पवारांचे अनेक आमदार खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा देखील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरोगामी विचाराला हरताळ पाडून जर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला मदत होईल अशा प्रकारची त्यांची भूमिका भविष्यात राहील का, या संदर्भात मात्र खूप मोठी चर्चा आहे. म्हणून मला एकूण आत्ताच्या या पुण्यातील युतीमधून ही युती पुढच्या राजकीय समीकरणाची पहिली पायरी तर नाही असं म्हणायला हरकत नाही. गुन्हेगारांना ठोकून काढा म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गुंडांच्या कुटुंबियांसाठी पायघड्या घातल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसात पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आलं. या चर्चेतल्या नावांपैकी एक असलेल्या गजा माने आणि आंदेकर टोळीतील सदस्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. माने टोळीचा म्होरक्या गजा मानेची पत्नी जयश्री मानेला प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरची सून म्हणजेच वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आणि भाऊजे लक्ष्मी आंदेकरांनी देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरलाय. एकीकडे सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कुणाकुणाला नेमकी उमेदवारी दिली आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. जयश्री माने या गजा मानेची त्या पत्नी आहेत. गजा माने हा पुण्यातील कुख्यात गुंड असून माने टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर खून खंडणीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर सोनाली आंदेकर गुंड बंडू आंदेकरची सून आणि वनराज आंदेकरची पत्नी आहे. वर्षभरापूर्वी वनराज आंदेकरच्या खुनामुळे आंदेकर कोमकर टोळीतील संघर्ष तीव्र झाला. बंडू आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर नातू आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात सध्या तो अटकेत आहे. तर लक्ष्मी आंदेकर बंडू आंदेकरच्या भावाची पत्नी आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणी लक्ष्मी आंदेकर सध्या अटकेत आहे. दरम्यान गजा माने नेमकं कोण आहे आपण ते देखील पाहूयात. गजा माने हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. माने टोळीचा म्होरक्या म्हणून त्याची ओळख आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे आणि 3 वर्ष येरवडा कारागृहात तो होता. 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि गेल्या वर्षी खंडणी प्रकरणात त्याचा जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतरची भव्य रॅली त्याची चर्चेत राहिली. आतापर्यंत 5 वेळा मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एकीकडे अजित पवारांवर यावरून टीका होत असताना त्यांनीच पुण्यातील गुन्हेगारीबाबत काय भाष्य केलं होतं आता ते पाहूयात. मी आपल्याला तुमच्या परिसरामध्ये येऊन सांगतोय, तुमच्या मोहल्ल्यामध्ये तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय, कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो, तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान. आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती, त्या परिसराची बदनामी होती, त्या भागातल्या लोकांच्या मध्ये दहशत निर्माण होती. ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.